यकृत फायकस बँगलोसिस नावाची वनस्पती वड सूर्यापासून मिळणारी ऊर्जा उष्णता 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला सावित्री जिच्यामुळे चव कळते रचना याला इंग्रजीत सिकल म्हणतात विडा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अधिकृत बंगला वर्षा उष्णता 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला सावित्रीबाई फुले जिच्यामुळे चव कळते रचना शहराचा कारभार पाहणारी संस्था नगरपालिका मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत मुंबई येथे त्यांनी सेवासंघ सुरू केले रमाबाई वायूला इंग्रजीत म्हणतात गॅस मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा उष्णता 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला सावित्री जिच्यामुळे चव कळते रचना याला इंग्रजीत सिकल म्हणतात विडा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अधिकृत बंगला वर्षा शहराचा कारभार पाहणारी संस्था नगरपालिका मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा उष्णता 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला सावित्रीबाई फुले जिच्यामुळे चव कळते रचना NH4 हे रासायनिक सूत्र आहे नवसागर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत फायकस बँगलोसिस नावाचा वनस्पती वड सूर्यापासून मिळणारी ऊर्जा उष्णता 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला सावित्रीबाई फुले मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत फायकस बँगलोसिस नावाची वनस्पती वड सूर्यापासून मिळणारी ऊर्जा उष्णता 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला सावित्री जिच्यामुळे चव कळते याला इंग्रजीत सिकल म्हणतात विडा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अधिकृत बंगला वर्षा
सवेरे सवेरे